आता सगळीकडेच उन्हाळी वाळवणाची लगबग सुरू झालेली आहे आणि आज तुमच्यासोबत मी उपवासाचा एकदम सोपा पदार्थ शेअर करणार आहे। ते म्हणजे आहे उपवासाचे कुरकुरे किंवा तुम्ही सांडगेसुद्धा म्हणू शकता। एकदम असे कुरकुरीत लागतात, मुलंसुद्धा खूप आवडीने खातील। चला आता वेळ न घालता या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एक बटाटा घेऊया आणि त्याची सालं मी काढून घेतलेले, शक्यतो जाड किसणी घ्या आणि एका बाउलमध्ये पाणीसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे बटाटा काळं पडणार नाही। आणि अशा पद्धतीने हा किसून घ्यायचा आहे आणि पूर्ण बटाटा आता हे किसून झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने, जोपर्यंत याचं हे पांढरं पाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला धुवायचं आहे। धुवून झालेलं आहे, आता पाण्यामध्ये असंच ठेवणार आहे। साईडला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं, म्हणजे आपल्याला थोडंसं वाफून घ्यायचं आहे बटाटा। आणि पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, उपवासाचं मीठ। आणि यामध्ये आपण जो किसून घेतलेला बटाटा आहे तो टाकायचा आहे। फक्त 2च मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, जास्त वाफवायचं नाही, नाहीतर बटाटा एकदम गाळ होऊन जाईल। आणि लो फ्लेमवर आपण हे वाफवून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि चमचाने चेक करूया, थोडंसं दबलेलं आहे। आता आपण एका चाळणीमध्ये हे काढून घेऊया, म्हणजे याचं पाणी पूर्णपणे निथरेल आणि थंडसुद्धा होईल। तोपर्यंत एका बाउलमध्ये आपण साबुदाणा घेऊया, भिजवलेला साबुदाणा आहे रात्रभर। आपण साबुदाणा खिचडीसाठी जसं साबुदाणा भिजवतो तसाच सेम भिजवलेला आहे। वाटीने 2 वाट्या घेतलेला आणि 2 वाट्याच आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। तुम्ही किसून घ्या किंवा कुस्करूनसुद्धा घेऊ शकता। हाताने आपण छान मिक्स करून घेऊया, तोपर्यंत आपला बटाटासुद्धा छान असा थंड होईल। आपण जो वाफवून घेतला आहे तो अशा पद्धतीने एकजीव करायचा आहे दोन्ही साहित्य। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची वापरू शकता किंवा लाल तिखट, दोन्हीपैकी एक वापरू शकता, तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, तिखटाचं प्रमाण कमीच ठेवा, नंतर आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्या घश्यामध्ये तिखट जास्त लागतं, त्यामुळे कमीच तिखट वापरलं। आणि चवीनुसार सेंधव मीठसुद्धा टाकलेलं उपवासाचं। आणि आपला वाफवलेला बटाटासुद्धा छान थंड झाला, तोसुद्धा यामध्ये टाकलेला आहे। आणि हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करायचं अशा पद्धतीने। हे भिजून झालेलं आहे बॅटर आपलं। एका ताटाला तेल लावून त्यामध्ये तुम्ही सांडगे तोडू शकता, मी सुपामध्ये तोडणार आहे, तुमच्याकडे सूप नसेल तर ताट तुम्ही घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने थोडंसं लांबट गोळा करायचा आणि सांडगे तोडायचे आहेत। हाताला थोडंसं तुम्ही पाणी लावू शकता जर चिटकत असेल हाताला तर। आणि असे संपूर्ण सांडगे मी टाकून घेणार आहे। खूप छान लागतात मंडळी, तुम्हीसुद्धा करून बघा आणि सोपीसुद्धा पद्धत आहे। सर्व सांडगे आता अशाच प्रकारे टाकून घेऊया, छोटे छोटेच टाका म्हणजे लवकर वाळतील, आणि मोठे टाकले तर उशीर लागतो वाळायला। आता पूर्ण सांडगे टाकून झालेले आहेत। आता टेरेसवरती वाळायला ठेवूया, तुम्ही पाहू शकता एका उन्हामध्ये छान असे वाळले गेलेले आहे, अजून एक ऊन द्यायचं आहे आपल्याला। आता संध्याकाळच्या टायमाला मी यामधले काढून घेत आहे, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकलेले नाही आहे। सर्व सांडगे मी काढून घेतलेले, अजून आपल्याला एक ऊन द्यायचं आहे आणि कडकडीत उन्हामध्ये मस्त वाळून घ्यायचे आहेत। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मस्त आपले सांडगे वाळले गेलेले आहेत। आता आपण तळून बघूया, एकदम खमंग लागतात। तुम्ही प्रवासामध्ये जाता तेव्हा तुम्ही हे तळून सोबत नेऊ शकता, बाहेरचं खाण्यापेक्षा हा उपवासाला बेस्ट ऑप्शन आहे। इकडे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं, त्यामध्ये आता आपण तळूया। थोडेसे टाकलेले आहे तेलामध्ये, तुम्ही पाहू शकता मस्त असे फुलले गेलेले आहेत, एकदम खमंग कुरकुरीत हा उपवासाला पदार्थ तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी। आता छान आपण एका टिश्यूवरती काढून घेऊया, सर्व सांडगे अशाच प्रकारे मी तळून घेते। आणि सर्व सांडगे तळून झालेले आहेत मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। तुम्ही रेसिपी कुठून बघता ते सुद्धा कळवा। आणि इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।